दत्त उपासना करताना सातत्य ठेवणे इतके महत्त्वाचे का असते? हे कारण ऐका. जसे लाकडावर लाकूड घासताना मध्येच थांबले तर अग्नी निर्माण होत नाही, तसेच उपासनेत खंड पडल्यास ईश्वरी ऊर्जेचा महास्फोट कधीही होऊ शकत नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा रोजचा अखंड जप भक्ताच्या अंतःकरणात साक्षात परमेश्वराला प्रगट करणारी अत्यंत प्रखर उष्णता निर्माण करतो. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथात सांगितल्याप्रमाणे सातत्याने केलेली सेवा ही एका प्रखर भट्टीसारखी असते, जी कर्माच्या जाचक अडथळ्यांना जाळून खाक करते. रोजच्या प्रार्थनेने संचित कर्माचा पर्वत थोडा थोडा कमी होतो आणि एका ठराविक वेळेनंतर अचानक अथांग यशाचा आणि सुखाचा मार्ग मोकळा होतो. ही सातत्याची धग एकदा का पेटली की साक्षात दत्तगुरु भक्ताच्या आयुष्यातील अंधार कायमचा दूर करून तिथे दैवी प्रकाशाचा सूर्योदय अत्यंत प्रेमाने करतात. माणूस केवळ अडचण असताना देवाला हाक मारतो आणि काम झाल्यावर विसरतो. हीच स्वार्थी सवय मोडण्यासाठी दत्तगुरु उपासनेत सातत्य पाहतात. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रात हे अत्यंत स्पष्ट आहे की जो भक्त प्रचंड सुखातही आणि भयंकर दुःखातही न चुकता देवासमोर उभा राहतो, तोच खरा साधक असतो. दत्तबावनीच्या नित्य वाचनातून दत्तगुरु भक्ताला ही अत्यंत कठोर पण मायेची शिस्त लावतात की तुझे माझ्यावरील प्रेम कोणत्याही अटींवर नसावे. जेव्हा दुःख असूनही भक्ताचा नियम चुकत नाही, तेव्हा त्याची श्रद्धा सत्व परीक्षेत पास होते आणि दत्तगुरु साक्षात त्याच्या जीवनाचे सार्थ स्वतःच्या हातात घेतात. सातत्याने केलेली ही निस्वार्थ भक्ती साक्षात ब्रह्मांड नायकाला भक्ताच्या प्रेमात पाडते आणि तो विश्वाचा मालक कायमचा भक्ताचा अत्यंत लाडका ऋणी होऊन जातो. अनेक जन्मांची साठलेली पापे आणि शाप हे एका दिवसाच्या पूजेने नष्ट होत नाहीत. त्यासाठी नित्य उपासनेचा अत्यंत प्रखर आणि अखंड हातोडा सतत मारावा लागतो. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या बीज मंत्राच्या रोजच्या जपाने कर्माच्या अत्यंत कठीण आणि जाचक बेड्या सूक्ष्म स्तरावर रोज थोड्या थोड्या वितळत असतात. घोर कष्टोद्धरण स्तोत्र न चुकता पठन केल्यास भविष्यात येणारे मृत्यूचे किंवा अपघाताचे भयंकर योग अत्यंत क्षीण होऊन केवळ काट्याच्या टोचणीत संपतात. मध्येच उपासना सोडल्यास कर्माचा हा साठा पुन्हा वाढू लागतो. म्हणूनच नित्य नियमाचा एकही दिवस न चुकवणे हाच कर्मावर मात करण्याचा एकमेव ईश्वरी मार्ग आहे. कर्माची ही भयंकर होळी शांत झाल्यावर भक्ताच्या आयुष्यात असे अथांग आणि स्थिर यश येते, जे त्याला थेट समाजातील परमोच्च शिखरावर नेऊन सुरक्षितपणे बसवते. दररोजच्या उपासनेमुळे भक्ताच्या शरीराभोवती आणि घराभोवती एक अदृश्य, सकारात्मक आणि अत्यंत प्रखर असे ईश्वरी ऊर्जा वलय तयार होत असते. एक दिवसही नियम मोडल्यास या कवचाला सूक्ष्म तडा जाऊ शकतो, जिथून नकारात्मक ऊर्जा घरात किंवा आयुष्यात अत्यंत वेगाने आणि गुपचूप प्रवेश करू शकते. 24 तास आणि प्रत्येक पावलावर भक्ताचे रक्षण करण्यासाठी हे वलय अखंड जागृत ठेवणे हे नित्य उपासनेतील साक्षात अंगावर काटा आणणारे सत्य आहे. मानवी मन अत्यंत चंचल असते, ज्याला नैराश्य आणि भीतीकडे जाण्याची सवय असते. या मनाला वळण लावण्यासाठीच उपासनेचा रोजचा दैवी डोस गरजेचा असतो. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निशंक हो निर्भय हो मनारे या सिद्ध तारक मंत्राचा नित्य जप मेंदूतील अपयशाची आणि चिंतेची सर्व जाळी अत्यंत मुळापासून आणि कायमची तोडून टाकतो. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाच्या नित्य वाचनाने मनात साचलेली कालची निराशा आज सकाळी पुन्हा नव्याने पुसली जाते आणि एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा शरीरात संचारते. सातत्यामुळे मेंदूची रचना बदलते आणि भक्त मोठ्या संकटातही हिमालयासारखा अत्यंत शांत, स्थिर आणि स्थितप्रज्ञ राहून खऱ्या अर्थाने लढायला शिकतो. रोजच्या नामस्मरणाने
मनातील अनामिक भीती गळून पडते आणि तिथे दत्तगुरूंच्या अभयवचनाचा एक अद्भुत प्रकाश कायमचा आणि अत्यंत सुरक्षितपणे स्थिर होतो. जेव्हा तुम्ही रोज एकाच वेळेला आणि एकाच जागी दत्तगुरूंची उपासना करता, तेव्हा विश्वाच्या वेळेच्या गणितात तुमची एक अत्यंत खास ईश्वरी वेळ नोंदवली जाते. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय या सिद्ध मंत्राच्या सातत्याने देव आणि भक्त यांच्यातील नाळ इतकी घट्ट होते की भक्ताचा आवाज थेट परब्रह्माच्या गाभाऱ्यात पोचतो. श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाच्या नित्य नियमाने भक्ताला एक अत्यंत प्रगल्भ वाचा सिद्धी प्राप्त होते, ज्यामुळे त्याच्या तोंडातून निघालेले शब्द प्रत्यक्ष घडू लागतात. साक्षात माता सरस्वती आणि दत्तगुरू त्याच्या वाणीवर विराजमान होतात आणि तो अनेक दुःखी व भरकटलेल्या जीवांसाठी एक अत्यंत विश्वासार्ह मार्गदर्शक बनतो. दोन हृदयांचा हा नित्य संवाद इतका अथांग असतो की भक्ताला काही मागण्याआधीच दत्तगुरू त्याचे दुःख ओळखून अत्यंत प्रेमाने आणि विनासायास दूर करतात. कुटुंबावरील पितृदोषाचे सावट अत्यंत जाचक असते, ज्याला दूर करण्यासाठी एका दिवसाची पूजा नाही तर उपासनेचा एक अत्यंत अखंड ईश्वरी प्रवाह लागतो. श्री गुरुदेव दत्त या मंत्रजपाच्या नित्य पुण्येने अतृप्त पूर्वजांना त्यांच्या अंधारातून दररोज प्रकाशाकडे जाण्याची अद्भुत ऊर्जा मिळते. परमपूज्य टेंबे स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी दिलेल्या नियमांनुसार नित्य सेवेमुळे पितरांना सद्गती मिळून कुटुंबावरील दारिद्र्य आणि आजारपण समूल नष्ट होते. हा नियम मध्येच मोडल्यास पितरांचा उद्धार रखडतो, पण तो अखंड ठेवल्यास ते तृप्त होऊन कुटुंबाला पिढ्यानपिढ्या टिकणारे अत्यंत मोठे आणि स्थिर यश देतात. स्वतःच्या नित्य साधनेतून संपूर्ण कुळाला आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांना संकटातून मुक्त करण्याची ही किमया साक्षात डोळ्यात कृतज्ञतेचे पाणी आणणारी असते. दत्तगुरूंचा आशीर्वाद हा एका प्रचंड धबधब्यासारखा आहे. जर तुमचे मन स्थिर आणि मोठे नसेल तर तो मिळालेला आशीर्वाद सांडून पूर्णपणे वाया जाईल. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या मंत्राच्या नित्य जपाने मनरूपी भांड्याचा अहंकार आणि चंचलता नष्ट होऊन ते मोठे आशीर्वाद झेलण्यासाठी अत्यंत पात्र बनते. श्री साईबाबा किंवा श्री गजानन महाराजांसारख्या अवतारांनी आपल्या भक्तांना नियम पाळायला लावून याच सात्विक पात्रतेची निर्मिती अत्यंत प्रेमाने व कठोरपणे केली. सातत्यामुळे भक्ताच्या शरीरात आणि मनात ईश्वरी ऊर्जा पचवण्याची ताकद येते, ज्यामुळे मोठे यश आले तरी तो कधीही हुरळून जात नाही किंवा उन्मत्त होत नाही. ही पात्रता एकदा निर्माण झाल्यावर दत्तगुरू जगातील सर्व अथांग यश आणि वैभव साक्षात दासासारखे त्याच्या पायाशी अत्यंत नम्रपणे आणून कायमचे ठेवतात. ज्याप्रमाणे आपण भविष्यातील संकटांसाठी रोज थोडे पैसे साठवतो, तसेच नित्य उपासना म्हणजे आपल्या अत्यंत कठीण काळासाठी साठवलेली ईश्वरी आणि सात्विक पुण्यही असते. श्री गुरुदेव दत्त हा मंत्र रोज जपल्याने भक्तीच्या खात्यात एक असा अथांग आणि अत्यंत भक्कम साठा कायमचा तयार होतो. नवनाथ भक्तिसार ग्रंथातील तत्वज्ञानानुसार जेव्हा मृत्यूसारखे मोठे संकट उभे राहते, तेव्हा हीच साठवलेली पुण्यई ढाल बनून साक्षात यमराजालाही मागे फिरवते. जर उपासनेत सातत्य नसेल तर ऐन संकटाच्या वेळी हा साठा अपुरा पडतो आणि भक्ताला नाहक आणि अत्यंत भयंकर वेदना अत्यंत असहाय्यपणे सहन कराव्या लागतात. प्रामाणिकपणे रोज कमावलेली ही पुंजी मृत्यूच्या दारात साक्षात ईश्वरी संजीवनी बनते. हा नित्य नियमाचा सर्वात मोठा आणि अंगावर काटा आणणारा अंतिम फायदा आहे. नित्य उपासनेचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ज्या दिवशी भयंकर अपघातात किंवा आजारात तुम्हाला देवाचे नावही आठवत नाही, तेव्हा देव तुम्हाला विसरत नाही. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः
या जपाची सवय शरीराला इतकी झालेली असते की शुद्ध नसतानाही किंवा भूल देतानाही हा मंत्र आतून आपोआप आणि अखंड चालू राहतो. श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्त अवतारांची हीच रीत आहे की जो मला रोज आठवतो त्याला मी त्याच्या विस्मरणाच्या आणि अत्यंत हतबलतेच्या क्षणी साक्षात कुशीत घेतो. ज्या दिवशी तुमच्या तोंडातून शब्द फुटत नाही त्या दिवशी तुमचे सातत्य साक्षात तुमच्या वतीने दत्तगुरूंपुढे उभे राहून तुमचे प्राण अत्यंत सन्मानाने वाचवते.